धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा जागर. बलिदान सप्ताहानिमित्त 26 मार्च ते 19 मार्च दरम्यान पेडेगाव येथील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा जागर घालण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, कीर्तन, पोवाडे, पादुका पूजन यासारखे अनेक उपक्रम या सप्ताहात पार पडले. धर्मवीर गडाला ऐतिहासिक महत्त्व असून वडू बुद्रुकाप्रमाणे इथेही संभाजी महाराजांचे बलिदान लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी शौर्यस्तंभ उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच बहादूरगडचे नामकरण धर्मवीर गड करण्यासाठी शासनाने GR काढावा अशी मागणी बलिदान सप्ताह समितीने केली आहे. या कार्यक्रमाच्या संकल्पनेतून बलिदान सप्ताह समितीची स्थापना झाली असून संत मनोहर मामा भोसले यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी धनाजी साखळकर, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, अनिकेत घुले, आप्पासाहेब सोनवणे, अशोक खेंडके, बापूसाहेब गोरे, नरेंद्र सांगळे, शेखर मोडक, अमित मोहिते, माऊली चव्हाण, आशू ढावळे, आकाश फुले, ओंकार धावडे, ऋषिकेश पोमन, अक्षय पवार, भूषण खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. जय शिवराय. या ठिकाणी सर्व पत्रकारांचं स्वागत. या ठिकाणी बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं दिनांक 26/3/2025 ते 29/3/2025 पर्यंत बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं अनेक या ठिकाणी धर्मवीर गडावरती संभाजी महाराजांची शौर्यगाथा समजावी लोकांना म्हणून कार्यक्रम घेण्यात आले आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, कीर्तन असेल, पवाडे असेल आणि पादुका पूजन असेल. या ठिकाणी बलिदान सप्ताह समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचा आज शेवट आहे. तरी आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं वडू बुद्रुकला महत्व आहे त्याच पद्धतीनं या धर्मवीर गडाला महत्व आहे. त्याच्यामुळे या धर्मवीर गडावरती अखंड ज्योत प्रज्वलित होत राहावी आणि शौर्य स्तंभ उभा करण्यात यावा, जेणेकरून महाराजांच्या येणाऱ्या पिढीला कळावं की महाराजांचं बलिदान हे समाजासाठी, धर्मासाठी कसं गेलं. त्याच्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असे स्मारक व्हावं. आणि तिसरी मागणी आमची एवढीच राहील की या गडाचं नाव या पंचकृषीतील लोकांनी धर्मवीर गड असं ठेवलेलं आहे, परंतु त्याचा GR निघालेला नाही असं समजत आहे. तर त्याचा GR सरकारनं लवकरात लवकर काढावा आणि धर्मवीर गड असे नाव ठेवावे. ही संकल्पना सगळी श्री संत मनोहर मामा भोसले महाराज यांच्या संकल्पनेतून बलिदान सप्ताह समिती स्थापन करण्यात आली आणि या ठिकाणी या सप्ताह समितीच्या वतीनं येणाऱ्या पिढ्यांना पार ही समिती या ठिकाणी जर त्या वर्षी बलिदान सप्ताह आयोजित करत राहील, वेगवेगळे उपक्रम करत राहील. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आमच्या या सगळ्या मागण्या मान्य करावा हे सरकारला आमची विनंती आहे. अन्यथा आम्हाला सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची वेळ येऊ नये एवढीच या सर्व महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींच्या वतीनं विनंती वाजा इशारा देत आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी सर्वांनी आपण उपस्थित राहू त्याबद्दल आपले आभारी व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आज बलिदान सप्ताह करण्याचा भाग्य मिळालं. त्याच्यामध्ये सर्व रातून शंभू प्रेमी एकत्र जमून हा बलिदान सप्ताहाची उभारणी झालेली आहे आणि शंभू राजांचा बलिदान सप्ताह असाच अखंड चालत राहावा ही शंभू महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आणि त्याचा एक मोठा वटवृक्ष व्हावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. धर्मवीर गड हा युवकांसाठी एक ऊर्जा स्रोत बनून जावा ही मोठ्या महाराजांच्या चरणी आणि शंभू महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांनी हे कार्य आमच्या समस्त टायगर ग्रुपच्या वतीने, अनिकेत भाईच्या वतीने आणि वक्त्याबांच्या माध्यमातून या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम घडत चाललेला आहे. याला महाराजांनी आशीर्वाद द्यावेत आणि हा बलिदान सप्ताह पूर्णत्वाला महाराजांनी करून घ्यावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे.